बाबा मंदिरामध्ये काहीच गरज नाही जाऊन नुसतं भजन करा तिथे. काय सिंहासन, सोन्याचा सिंहासन, सोन्याचा मुकुट, अमुक तमुक काहीच गरज नाही. मी पण अगोदर गुरुद्वारामध्ये हजारो रुपये देत होतो, आता 10 रुपये टाकतो गुरुद्वारामध्ये. कारण काय, आमचे महाराज म्हणले की बेटा मी तुला देऊ लागलो, तू कोण होता मला द्यायला? 1000 रुपये द्यायची काही गरज नाही, तेच हजारो रुपये गरीब लोकांना द्या. म्हणून मी महिन्याला माझी जे आमदानी येते त्याच्यामधून 15-20 हजार रुपये देवापुढे ठेवतो, पोथीमध्ये परत काढून घेतो. का? म्हणून की हे ईश्वर हे पैसे तुम्हाला जे ठेवले गरिबांना मदत करण्यासाठी काढू लागलो. मग ते आशीर्वाद जो भेटतो आणि हे तुम्हाला जे बिचारे तुम्ही, मी कधी आलो नाही या साईडमध्ये, तुमची हलाखीची हे पाहून मला सुद्धा त्रास होऊ लागला की भाई लोक महिलामध्ये आहे. आता लोक काय करतात तर तुम्हाला वाईट वाटू नको द्या, जे याच्यामध्ये उभे राहतात इलेक्शनमध्ये काय करतात, कधीतरी येतात असं तुमच्यासाठी. हां बाई आई गोड गोड बोलणार, मी हे करून देईल तुम्हाला, रोड बनवून देईल, अमुक करू तमुक करू. तुम्ही त्यांना वोट देतात, एक 100-200 रुपये हातामध्ये देतात. हां वोट टाकलं की तो तिकडे नंतर त्याला भेटायला बी देत नाही, जाऊ देत नाही. कोण आहे तुम्ही? तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही आला हकलून द्यायचं, काही गरज नाही, पाणी बी द्यायचं नाही. तू काय केला म्हणायचं, काय कुठे रस्ते कुठे आहे, काय हकलून द्यायचे, काहीच गरज नाही. कोणी आला असा राजनीतीवाला असा इलेक्शनसाठी उभे राहिला, हकलून द्यायचे, काही गरज नाही म्हणा. आणि आमचा पाहू लागलो म्हणा, निवडून यायची गरज नाही, त्याला आणायची गरज नाही. तुम्ही तुमचं हे करा. तुम्ही बिचारे एवढा पाहून मला एवढा त्रास होऊ लागला की तुम्ही कसं जगतात काय. कारण का मोठे लोक महिलामध्ये राहतात, कसे राहतात काय, त्याचे पोरे बारे हे सर्व गाड्यामध्ये फिरतात. गाडीमध्ये मी येतो जातो, पण मला असं वाटते की आपण ते नाही ते नाही, खायला अन्न नाही, म्हणून एवढं वाईट वाटतो. आणि आता जीवनामध्ये हेच उरलेलं आहे की बी आपण न्यायाधीश आहे, न्यायाधीश कोर्टामध्ये, पण इथे तुमच्या भावाप्रमाणे, तुमच्या सेवेप्रमाणे, तुमच्या नोकरप्रमाणे मी तुम्हाला सहायता करायला आलेलो आहे. हे तुम्ही मला एक लहान भाऊ म्हणा किंवा तुम्ही तुमचा नोकर समजा. मला मी न्यायाधीश असेल कोर्टामध्ये, पण मी तुमचा सेवक आहे असं समजून, लहान भाऊ समजून मला हे करा, तुम्ही अंगीकृत करा. आणि नेहमी असंच मी पाहतो कसं जमतं की तुम्हाला नेहमी तुमचे दर्शन घेत राहिल्या तर मला फार छान वाटेल. आणि तुमच्या आशीर्वादाने मला माझं जीवन सफल होईल. हे 2 शब्द म्हणून माझे जे चंद्रकला आणि माझे मोहम्मद खान साहेब आणि कुरेशी हे आमचे एवढे मोठमोठे ऑफिसर्स आहे बँकेचे हे लोक, आणि तरी माझ्यासोबत येऊन विचारे ते त्यांचा बी सहयोग खूप मला लाभतो आहे. त्यांच्या याच्यामुळे सहयोगामुळे मी एवढं पुढे चाललो की त्यांना नेहमी सांगतो की आपण हे करू ते करू, तसं करू. घाटीमध्ये गरीब लोकांना अन्न देतात, हे करतात. ते आंधळ्या लोकांच्या आश्रमात 40-50 लेडीज आहेत तिथे, महिला, एवढं काही दिसत नाही त्यांना. तिथे जाणं बी जाऊन असं हे देऊन आलो 10-15 दिवसा अगोदर. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही फालतू पार्ट्या करू नका, दारू पिऊ नका, हे करू नका. ते पण गरीबाची मंदिरामध्ये जाऊन काय 1 रुपया तिथे टाका दान, 1 रुपया. आता ते तिरुपतीला मी गेलो तर काही लोक सर्व आपल्या पुरे गहने टाकतात तिथे. अरे काय गहने कशाला, तेच गहने विकून या गरीब लोकांना द्या ना. तिरुपती म्हणा, ते शिर्डी म्हणा, ते सिंहासन सोन्याचं काय गरज आहे? गरीब बिचारे खायला नाही, नेसायला कपडे नाही, ते चालतंय. आणि हे बाब कोणाच्याही लक्षात येत नाही. सर्व मोठमोठे लोक हां ठीक आहे, असेल गरीब असेल, नेसायला नसेल, आम्ही आमचा मजे करतो बस. गाड्यामध्ये फिरणार, हेलिकॉप्टरने जाणार, प्लेनने जाणार, हवाई जहाज, काय चाललंय सर्व.
हे सर्व बंद झाले पाहिजे. काय करा आता एक कशाच्या तरी उद्घाटन राहतं 50 मंत्री येतात. कशासाठी येतात? कशाचं उद्घाटन फालतो? अरे तुम्ही हे गरीब लोकांसाठी करा ना. तेच हवाई जहाजचे पैसे ते कार 100 गाड्या येतात एक मंत्रीसाठी मागे मागे. तो मंत्रीला कोण खाणार आहे? 200 पोलीस आले, 200 गाड्या ते तो मंत्रीला वाटणे. कशाला येतात तुम्ही? याच्या उद्घाटन त्याच्या पेपरमध्ये काहीच नाही. गरीब लोकांबद्दल तुमचे एक फोटो येणार नाही. तुमचं काय चाललंय ते काहीच येणार नाही. तुम्हाला काही त्रास आहे ते येणार नाही. पण ते मंत्र्याच्या मागे पुढे फिरतात लोक. काहीच गरज नाही त्या लोकांना फिरायचे. आपला बसा तिथे आणि काम कराल. गरीब लोकांचे काम करा. नुसतं काहीतरी ते लाडकी बहीण अमुक बहीण तमुक काहीच बोगस आहे. सर लाडकी बहीणमध्ये किती लोकांना भेटते ते मला सांगा बरं. बंद झाले लाडके बहिणीचे पैसे. बंद नाही, चालू आहे. पण तुमच्यासारख्या लोकांना भेटणार नाही ते. गरीब लोकांना देत नाही, पैशावाल्या लोकांना पैशावाला ना ते पुरे या महिन्यामध्ये 4 आणे भेटत असं 8 आणे टक्के बंद झाले. ते कसं चाललं? इकडे काय मग शासनाचं काय चाललंय? सरकार कसं म्हणून राहिले म्हाताऱ्या माणसाला पैसे नाही, जेव्हा बायांना पैसे पाहिजे. मग म्हाताऱ्या माणसाला खावा काय? जे बाळा समजत नाही म्हातारे म्हणून माणसं माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही लोक आपलं मेहनत करा, चांगले राहा. तुमचे घरवाले कोणी दारू पित असेल तर त्यांना पिऊ देऊ नका. चांगले मुलांना बाळांना हे करा. चांगले राहा, चांगली शेती करा आणि ईश्वरावर भरोसा ठेवा. आणि तो ईश्वर 50, 100, हजारो ईश्वर नाही, एकच ईश्वर आहे. पेपरमध्ये याची जयंती त्याची कशाची जयंती कोण आहे तो? अरे ईश्वर एकच आहे, तो दिसत नाही. पण इथे का तो वेगळा हे हे ते काय चाललंय? काहीच गरज नाही. ईश्वर एकच आहे, त्यालाच पूजा करत. तो याचा जन्म त्याचा हे त्याच्या पेपरमध्ये 100, 200 ईश्वराचे ना. अरे ईश्वर एकच. आता कोणता जो ईश्वराचा तुम्ही हे करतात, पूजा करतात, त्याचा काम आहे काय? हे सूरज उगवणं तो एक जो ईश्वर आहे तो उगवतो. चंद्रमा तोच उगवतो. वर्षा तोच आणतो. आमचं कोणी गुरु नानक देवजी, कोणी संभाजी, कोणी शिवाजी महाराज करू शकत. आमचे गुरु नानक देवजी बी हे सर्व जे येऊन गेलेले आहे ते एक ईश्वराचे